हाय सर्वांना, ओम साईराम। तर आज मी फर्मा कटिंग सांगणार आहे। कटोरीचाच ब्लाऊज आहे आणि 36 इंच याची चेस्ट आहे। मग 36 इंच चेस्ट आहे तर शोल्डर किती घ्यायचं, बगल किती घ्यायचं, कटोरी किती घ्यायची याच्यामध्ये हे मी पूर्ण तुम्हाला बारीकीने फर्म्यावरती सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण आखरी शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण ब्लाऊज फर्मा कटिंग करू। 36 इंच चेस्ट आहे, 36 इंच चेस्टचं ब्लाऊज मी कटिंग करून दाखवणार आहे। चला स्टार्ट। तर बघा, इथे पूर्ण लांबी 13 आहे, छाती 36 आहे, कमर 30 आहे, बाही 4 आहे आणि दंडघर याचा 5.5 आहे आणि समोरचा गळा 6, मागचा गळा 9, बगल 5.5 येईल याची, कारण छातीनुसार बगल असते आणि शोल्डर येईल 5.5 आणि कटोरी पण याची 5.5 आहे। तर बघा मी कशा प्रकारे कटोरी ब्लाऊज हा फर्मा आहे। अशा प्रकारे जसं कापड पण आपण कटिंग करत असतो असाच डबल फोल्ड करायचा आहे। बॅक साईड आपल्या साईडला ठेवायचं आहे, लक्ष द्या। आता इथे पूर्ण लांबी 13.5 दिली आहे, याच्यामध्ये सरळ सरळ पाऊण ते 1 इंच ऍड करायचं आहे, म्हणजे मार्जिन शोल्डर मध्ये आणि खालती हे दोन्ही साईडला अर्धा अर्धा पाऊण इंचाची मार्जिन। 14 इंच इथे मी लांबी घेते। त्याच्यानंतर शोल्डर जे आहे ते 5.5 का बरं घेतलं हे मी व्हिडिओच्या शेवटी याच्या समजावून दाखवणार आहे। त्याच्यानंतर इकडे पण 14 इंच हे बघा सरळ आखून घ्यायचं आहे, हे बघा या प्रकारे। आणि बगल याची 36 आहे छाती, तर 5.5 बगल येईल। मी याचा चार्ट पण तुम्हाला सर्वांना देणार आहे की बगल किती घ्यायची, छाती किती असली तर। आता इथे बघा लक्ष द्या, 36 इंच छाती आहे तर याचा चौथा करायचा आहे, चौथा भाग म्हणजे 36 आहे तर आपल्याला 9 चौक 36, तर 9 इंच याच्यात छाती घ्यायची आहे म्हणजे चेस्ट। हे बघा 9 इंच, याच्यामध्ये मार्जिन 1.5 इंच घ्यायचे आपल्याला, हे बघा 1.5 इंच मार्जिन आहे। त्याच्यानंतर येईल कमर किती आहे, कमर 30 चा चौथा भाग करायचा आहे, किती होईल मग 7.5 इंच। हे बघा या प्रकारे 7.5 इंच आपल्याला कमर घ्यायची आहे। कमर 7.5 प्लस 1 इंच कशासाठी आहे हे लक्षात ठेवा। बॅक साईडला जे टक्स राहते त्याच्यासाठी हा 1 इंच एक्स्ट्रा आहे, हे लक्षात ठेवा सर्वांनी, बारीक बारीक गोष्टी। त्याच्यानंतर मग पुढे 1.5 इंच घ्यायचा आहे, बघा लक्षात द्या, हे 1.5 इंच मार्जिन, वरती 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच, म्हणजे इथे 3-4 शिलाई येईल ब्लाऊज जेव्हा फिटिंग करतो आपण त्याच्यानंतर, कारण जर कोणी ऍडजस्ट करायसाठी नंतर त्याच्यासाठी हे 1.5 इंच मार्जिन आहे। पण छातीमध्ये 1.5 इंच आहे कारण छातीमध्ये टक्स नाही आहे, कमरमध्ये टक्स आहे, बॅक साईडला हे टक्स, त्याच्यामुळे 1 इंच कमरेमध्ये आपण जास्त घेतलं आहे। ते बारीक बारीक गोष्टी लक्षात द्या। आता बघा हे इथे सरळ लाईन आखून घ्यायची, हे बघा सरळ लाईन। त्याच्यानंतर मग बगल पण सरळ घ्यायचे आहे, बगलमध्ये हे बघा छातीकडे पण असं सरळ। त्याच्यानंतर मग हे घेतल्यानंतर हे बघा इथे लक्ष द्या, बगलमध्ये इथे सरळ टेप ठेवायचा आहे 1 इंचावरती 1 पॉइंट, दुसरा पॉइंट जे आहे तो 1.5 इंचावरती। तर हा आपल्याला बगलचा राऊंड द्यायचा आहे, असा गोल राऊंड द्यायचा आहे। हा बगलचा राऊंड झाला आणि हा आतमधला आकार या प्रकारे बगलचा राऊंड द्यायचा आहे, शेप बरोबर। त्याच्यानंतर मग गळा येईल, समोरचा गळा किती राहील, वरती 2.25 राहील, कारण वरती 2.5 इंच नाही घ्यायचा आहे, 2.25। ज्यांचे गळ्या उतरण्याचे चान्सेस असतात त्यांनी 2.25च घ्यायचं वरती। त्याच्यानंतर मग तिरछा गळा मोजून घ्यायचा, हे बघा तिरपा गळा किती आहे याचा, समोरचा गळा 7 इंच आहे तर 7 इंचावरती पॉइंट द्यायचं, हे बघा लक्ष द्या, 7 इंचावर मी पॉइंट दिला। त्याच्यानंतर मग 2.5 इंचावरती खालती, वरती 2.25 आणि खाली 2.5। याचं कारण काय आहे, कोणाकोणाला गळा खूप रुंद पाहिजे राहते आणि उतरलाही नाही पाहिजे, डीप पण पाहिजे आणि उतरलाही पाहिजे नाही, त्याच्यासाठी मग खालती 2.5 इंच घ्यायचं आणि वरती 2.25। याच्यामुळे शोल्डर पण उतरत नाही आणि गळा पण ज्यांना रुंद पाहिजे राहते त्यांच्यासाठी हे ऑप्शन ठीक आहे। बघा लक्ष द्या, हे सरळ लाईन अशी ओढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग ही सरळ लाईन, हे बघा ही सरळ लाईन, आणि याच्यानंतर हा गोल राऊंड, हा गळ्याचा सेट,
गळ्याचा शेप झालं. आता हे गळ्याचा राऊंड आपण दिल्यानंतर लक्ष द्या सर्वांनी. आता हा जो बगलचा राऊंड आहे, कोणाकोणाचा बलून यायचं खूप चान्सेस राहते बघा. हा थोडा आपण आतमधून पण घेऊ शकतो, किंवा जेव्हा आपण कटिंग करतो ब्लाऊज वगैरे स्टिच केल्यानंतर शोल्डर बरोबर मापून घ्यायचं आहे. मी त्याची पण कटिंग अपलोड करीन. हे पूर्ण इथून हे छाटून घ्यायचं आहे राऊंडमध्ये, जेव्हा आपण बाही अटॅच करायच्या आधी. हे पण मी व्हिडिओ टाकेन तुम्हाला, परफेक्ट कशी स्टिचिंग करायचं ते पण मी टाकणार आहे बघा. हे असं राऊंड दिल्यानंतर मग जेव्हा आपण ब्लाऊज तयार होताना स्टिचिंग जेव्हा मशीनवर करतो त्यावेळेस पण आपल्याला हे पूर्ण राऊंडमध्ये कापून घ्यायचं आहे, म्हणजे शोल्डरही उतरत नाही. कोणाचा बलून वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर तो पण प्रॉब्लेम काही येत नाही याच्यामध्ये, हे लक्ष द्या. त्याच्यानंतर मग या साईडला 3 इंच घ्यायचे, हे लक्ष द्या. 3 इंच क्रॉस पट्टी, योग पट्टी पण म्हणतात त्याला कोणी कोणी. या साईडला 2.25, 3 आणि 2.25 याचा राऊंड हे बघा या प्रकारे द्यायचा आहे. ही झाली आपली योग पट्टी आणि क्रॉस पट्टी. त्याच्यानंतर मग आणि हे जे आहे क्रॉस पट्टी हाईटनुसार असते. याची 13 हाईट आहे तर मी 3 घेतलं आहे आणि इकडे 2.25. जर हाईट वाढली तर क्रॉस पट्टीचा पॉईंट पण वाढून जाईल. म्हणजे 3 आहे तर 3.25 किंवा इकडे 2.5 येईल. आणि लेंथ कमी राहिली तर 2.25 पण येऊ शकते आणि इकडे 2, 2.25 पण येऊ शकते. हे लेंथवर डिपेंड आहे. जसे जसे मी ब्लाऊज कटिंग करीन तुम्हाला लक्षात येऊन जाईल हे सगळं. आता याच्यानंतर हे लक्षात द्या तुम्ही, 5.5 इंच याची कटोरी आहे. कटोरी किती आहे? 5.5. हे बघा 5.5 इंचावरती हे पॉईंट देईल. 5.5 इंचावरती आपल्याला अशी कटोरी घ्यायची आहे आणि सरळ टेप आपल्याला शोल्डरमध्ये ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवा. सरळ टेप शोल्डरमध्ये ठेवल्यानंतर 7 इंचाचा गळ्याचा पॉईंट आहे, म्हणजे 7 इंच गळा आहे तर 5.5 वरती आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, हे लक्ष द्या. 5.5 वरती पॉईंट द्यायचा आहे. आणि हा कटोरीचा गोल आकार गोलमध्ये आपल्याला असा आखून घ्यायचा. हे बघा लक्ष द्या, असा गोल आकार आखून घ्यायचा आहे लक्षात. या प्रकारे अशी कटोरीची तुम्हाला कटिंग करायची आहे, हे लक्ष द्या तुम्ही सर्वांनी. बघा अशा प्रकारे कटोरीची कटिंग करायची आहे. आणि म्हणजे कटोरी, क्रॉसपट्टी, फ्रंट हे सगळं बरोबर आहे. याच्यामधूनच आपल्याला पूर्ण काढायचं आहे. म्हणजे कटोरी पण वाढवून घ्यायची आहे. फ्रंट एवढा आहे तर हा जो जसा आहे फ्रंट तसाच निघेल. क्रॉसपट्टी जशी आहे त्याच्यामध्ये अर्धा पाऊण इंच ॲड करू आपण. ते क्रॉसपट्टी मग जास्ती म्हणजे वाढवून घेऊ स्टिचिंगसाठी. गळा जो जसा आहे तसा आणि बॅक साईड हा असाच राहील. बघा लक्ष द्या तुम्ही सर्वांनी. तर या प्रकारे आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे. बघा आता मी हे कटिंग करून घेते तुमच्या समोरच, लक्ष द्या तुम्ही. आणि मग याच्यामध्ये मी कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते. इथे मग आता मी सेंटर मधून कापून घेत आहे. हे बघा लक्ष द्या. हा बॅक साईड आहे. असाच्या असा ठेवून डबल फोल्ड कपड्यावरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कारण मी फरम्यावरती कटिंग सांगत आहे. बॅक साईड तुम्हाला जर कपड्यावरती कटिंग करायचं असेल तर तो तसाच्या तसाच ठेवायचा आहे. आणि ही योग पट्टी आहे, याच्यामध्ये अर्धा ते पाऊण इंच जास्ती घ्यायचं आहे. इकडे खाली टाका. आणि त्याच्यानंतर हा गोल गळा, हे बघा लक्ष द्या. आणि हा आतमधला बगलचा आकार पण कटिंग करून घ्यायचा आहे. कारण हा फ्रंट आहे समोरचा, हा बगलचा आकार कटिंग करायचा आपल्याला या प्रकारे. आणि त्याच्यानंतर मग ही कटोरी पण कटिंग करायची आहे. हे बघा लक्ष द्या. हा फ्रंट आणि हा बॅक साईड हा बरोबर आहे. पण या कटोरीमध्ये आणि या क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला जास्त एक्स्ट्रा मार्जिन करून घ्यायची आहे. तर बघा लक्ष द्या, मी क्रॉसपट्टीचं तुम्हाला सांगते. क्रॉसपट्टी सरळ अशी पकडायची आहे.
खालती पाऊण इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला ही क्रॉस पट्टी अशीची अशी आखून घ्यायची आहे. लक्ष द्या, कपड्यावरती हे फर्मा कटिंग आहे. त्याच्यानंतर मग ही कटोरी जी आहे, ही कटोरी आपल्याला उरेप कपड्यामध्ये कटिंग करून घ्यायची आहे. बघा, हा कापड उरेप म्हणजे तिरछा कापड पाहिजे आहे कटोरीसाठी, तेव्हाच ती कटोरी फिटिंगला बसत असते. लक्ष द्या, ही कटोरी अशी आहे तर ही अशी आखून घ्यायची आहे. बघा, या प्रकारे पूर्ण राऊंड. ही कटोरी मेन आहे, ही कटोरी नाही. आता ही कटोरी आपली मेन कटोरी ही राहील. इथे टेप ठेवायचा आहे. बघा, लक्ष द्या, 5.5 वरती आपला कटोरीचा पॉइंट आला आहे. तर याचा सेंटर काढायचा आहे किती, मध्ये 2.25, 5.5चा सेंटर 2.25. याच्यानंतर खाली 1.5 इंच खालती घ्यायचा आहे. साईडनी पण 1.5 इंच घ्यायचं आहे. बघा, लक्ष द्या. आणि या साईडनी 1.5 इंच घ्यायचं आहे. बघा, लक्ष द्या. आता हे 1.5 इंच घेतल्यानंतर मग आपल्याला इथे हे आखून घ्यायचं आहे. बघा, या प्रकारे सरळ सरळ साधी आणि सोपी कटिंग आहे आणि फिटिंग पण चांगली आहे याची. ट्राय करून बघा तुम्ही. हे बघा, इथे पावडीभर जास्ती घ्यायचं आहे कारण शिलाईमध्ये दबते ते पावडीभर, त्याच्यासाठी आहे हे. हे बघा, हा पूर्ण राऊंड जो आहे हा इथे टर्न करायचा आहे कटोरीचा एक्स्ट्राचा. आणि त्याच्यानंतर इथे पण आपले आय हुक पट्टी लागत असते, त्याच्यासाठी एक्स्ट्राचं घ्यायचं आहे पावडीभर आणि हे तिरछी लाईन आखायची आहे. बघा, ही आहे आपली मेन कटोरी. लक्ष द्या, आता मी कटिंग करून दाखवते तुम्हाला. ही मेन कटोरी आहे आपली आणि याला मग आपल्याला असं सेंटर मधनं फोल्ड करायचं आहे. बघा, लक्ष द्या. आणि इथे 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा, इथे 1.5 इंच सेंटर मधनं आणि वरती 2.5 इंच आणि ही तिरछी लाईन आखून घ्यायची आहे. हे बघा, बघा, या प्रकारे ही कटोरी आहे. बघा, ही परफेक्ट कटोरी आहे. लक्ष द्या तुम्ही. अशा प्रकारे प्रत्येक कटोरीचं ब्लाऊज मी सांगेन तुम्हाला. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये काय शिकायचं आहे ते मला नक्की सांगा.